खरवस बनवण्यासाठी मी एका पातेल्यात गरम पाणी करण्यासाठी ठेवलेला आहे। तो आपल्याला वाफेवरती बनवायचा आहे ना, त्यामुळे पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। त्यासाठी मी अमूलचे दूध घेतलेले आहे। ते 1 लिटर दूध घेतलेले आहे। पातेल्यामध्ये मी आता ते ओतून घेणार आहे। मिक्सर जार मध्ये आता 1 वाटी साखर या साईजची आहे। ज्यांना कोणाला गोड जास्त आवडत नसेल त्यांनी कमी करू शकता, किंवा आमच्यात तर गोड आवडतं ना, तर मी 1 वाटी साखर घातलेली आहे याच्यामध्ये। आणि 10 वेलची आहेत ह्या, तर वेलची हा मी सोलून साखर बारीक करणार आहे। साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। आता मी 1 लिटर अमूलचं दूध घेतलेलं होतं ना, त्याच्यामध्ये मी साखरही टाकते आणि पूर्ण त्याच्या गुठळ्या वगैरे जास्त तोपर्यंत त्याला मी हलवणार आहे। साखर पूर्ण विरघळली आहे याच्यामध्ये। आता मी गाईचा चीक आहे, हा माझ्या सासरवरून आलेला आहे, गावावरून। तर हा फ्रेश चीक आहे। तर 1 फुलपत्र किंवा आपला चहाचा कप हा 1 लिटरच्या दुधासाठी प्रमाण बरोबर आहे। तर हा मी याच्यामध्ये ॲड करणार आणि हलवणार पूर्णपणे। सर्व दूध आणि चीक हा एकत्र झाला की मग मी हे जे पाणी आपण उकळत ठेवलेलं आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये हा वाफवण्यासाठी म्हणजे शिजवण्यासाठी ठेवणार आहे। म्हणजे 1 लिटरचं कोणतंही दूध घ्या तुम्ही, स्पेशल गोकुळ घेतलं, अमूल, महानंदा, कोणतंही दूध घेऊ शकता तुम्ही। 1 लिटर दूधला 1 फुलपात्र किंवा 1 कप चहाचा आपला तो प्रमाण एकदम परफेक्ट होतं। आणि गोड आपल्या चवीनुसार पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। झालेलं आहे आता हे पूर्ण विरघळले आहे साखर ही आणि हा चीक ही एकजीव झालेला आहे त्याच्यामध्ये। आता मी हे पातेल्यामध्ये ठेवते। चीक तो मी पातेल्यामध्ये ठेवलेला आहे। तर याला 15 ते 20 मिनिटं लागतात शिजण्यासाठी। आता मी हे फक्त वरून झाकण झाकणार आहे, आतल्या पातेल्याला नाही। चीक मी हा ठेवलेला आहे पातेल्यामध्ये, आतल्या पातेल्यावरती झाकण नाही ठेवायचं। जे बाहेरून आपण जे तयार करण्यासाठी जे पाणी ठेवलेलं आहे पातेल्यात, त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं। 15 ते 20 मिनिटं लागतात शिजण्यासाठी। आपण मध्ये 15 मिनिटं झाल्यानंतर उघडून बघितलं तरी चालतं। जेव्हा ह्याचे साईड सोडतात, म्हणजे तो चीक जेव्हा शिजला जातो त्याच्या साईड सोडतो ना, तेव्हा समजायचं की हा तयार झालेला आहे खरवस आपला। तर मी आता पातेले झाकून ठेवते 15 ते 20 मिनिटासाठी। खरवस आपला तयार झालेला आहे। तर बघू शकता आपण चमच्याने हे सुटते ना असं, हे बघा, हा सुटला असा की खरवस तयार झाला असं समजायचं। मग आपण गॅस बंद करणार आहोत।